काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी भाषणामध्ये जे म्हटलेलं आहे नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये जो पोहरा देवीचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त निधी या सरकारने दिला असं तुम्ही म्हटलं. पोहरा देवी हे जे ठिकाण आहे अतिशय पवित्र असं ठिकाण आहे. बंजारा लबाना समाजाचं ते खरं म्हणजे काशी म्हणून त्याला संबोधली जाते. मोठी श्रद्धा त्यांची त्या ठिकाणी या तीर्थक्षेत्रावर आहे आणि म्हणून त्याच्या विकासासाठी आमच्या सरकारने विशेष करून ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्याचा आराखडा झालेला होता आणि आता आमचं सरकार पुन्हा आलं. मधल्या 2.5 वर्षामध्ये सगळं काम थांबलेलं होतं, कुठे काही नव्हतं. आता पुन्हा सरकारानंतर या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही जवळपास 700 कोटी रुपये या पोहरा देवीच्या विकासासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत. अर्ध अधिक काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. 2 भाग आहेत त्यात 350 कोटीचे, त्यातला एक भाग पूर्ण झालेला आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी माननीय मोदीजी यांनी वेळ दिलेला आहे. आधीच या ठिकाणी 26 तारीख ही परवा जी गेली येते 26 तारीख सप्टेंबरमध्ये त्यांनी दिलेली होती, पण काही कारणास्तव ती रद्द झालेली आहे. आता पुढे येत्या 6 तारखेला त्या ठिकाणी माननीय मोदीजी 5 किंवा 6 तारीख होईल त्यातली, त्या तारखेला माननीय मोदीजी त्या ठिकाणी येत आहेत. पहिल्यांदा बंजारा समाजाच्या एवढ्या तीर्थक्षेत्रासाठी सरकारने मला वाटतं पहिल्यांदा एवढा मोठा निधी त्या ठिकाणी खर्च केलेला आहे. कारण हे बंजारा समाजाचं श्रद्धास्थान आहे, ही त्यांची काशी संबोधली जाते आणि म्हणून आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून त्यावर एवढा खर्च केलेला आहे. पर्यटन खात्याच्या माध्यमातूनही त्यावर आम्ही मोठा खर्च केलेला आहे. काल आपल्या मतदारसंघामध्ये दिलीप खोडकेंचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला आहे. या ठिकाणी सभासुद्धा पार पडली आणि सर्वांनी तुमच्या पराभवाचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे. नाही, विरोधकांचं ते कामच आहे, ते काय आज करत नाही आहेत, 30 वर्षापासून करतायत. सोनियाजी पण येऊन गेले आहेत, पवार साहेब पण गेले, सगळेच येऊन गेले तिथे वेळोवेळी. तरी काही या मतदारसंघामध्ये फरक पडत नाही. या ठिकाणी मोठं संघटनात्मक काम भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहे. इथे जर आपण विकास बघितला तालुक्याचा तर कोणाला किती गप्पा मारू द्या, हे लोक मतदानातून त्या ठिकाणी दाखवतील. सिंचनाच्या काय सोयी केलेल्या आहेत, रस्ते कसे केले आहेत, पूल कसे केलेले आहेत, गावागावांमध्ये कशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, किती निधी या ठिकाणी आणलेला आहे. पण म्हणून मला असं वाटतं की यांना तेवढ्यापुरतं महिनाभर त्यांना बिचाऱ्यांना पुन्हा 30 वर्षापासून जसे ते इलेक्शन आले की बस आता पाडायचंच, पण पडत नाही. प्रत्येक वेळेला माझी मतं 10-10 हजार 8-8 हजार मतांनी आम्ही माझं मताधिक्य वाढतं आहे. याही वेळेला मोठं मताधिक्य म्हणजे मी आता आकडा सांगणार नाही, पण 6ही वेळेला नसेल त्यापेक्षाही खूप जास्त मताधिक्य मला म्हणजे जो भाजपचा कॅन्डिडेट असेल त्याला या ठिकाणी मिळेल. अवश्य म्हणजे तुम्ही नसणार आहे का भाऊ? तुम्ही नसणार आहे का उमेदवार? तुम्ही नसणार उमेदवार मी सांगितलं आमच्याकडे अशी घोषित करण्याची पद्धत नाही आहे उमेदवार मी राहील म्हणून. पण कोणी उमेदवार असला, संघटनात्मक काम इथे इतकं जोरात आहे की या ठिकाणी त्याला कोणी थांबवू शकणार नाही, कोणी थांबवू शकणार नाही. आमच्याकडे तिकीट मिळण्याची एक प्रोसिजर आहे, प्रोसेस आहे. इथून नाव जातं, दिल्लीला जातं, दिल्लीला आमची त्या ठिकाणी कमिटी आहे मोठी, ती त्या ठिकाणी निर्णय करते आणि मग आमचं तिकीट फायनल होतं. आणि म्हणून मी आज सांगू शकत नाही की मला तिकीट मिळणार आहे म्हणून, अशी पद्धत आमच्यामध्ये अजिबात नाही. खडसे साहेबांनी जातो आहे याचं दुःख आहे तुम्हाला, 35 वर्षापासून भाजपचं राहिलेलं आहे. नाही, मला वाटतं खरं अशा वेदना होतात आणि वेदना अशासाठी होतात की ज्या 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 कार्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त पदं भोगलीत, 30 वर्षापासून ते माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत, 30 वर्षापासून माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत. पण त्यांना सगळ्यात मोठं पद म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष, लाल दिव्याची गाडी, आधी मी मंत्री झालो नाही, माझ्या आधी त्यांना लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी बसवलं. त्या ठिकाणी पंचायत समिती सभापती त्या ठिकाणी ते होते, तिथे मार्केट कमिटी आहेत त्याचे चेअरमन त्या ठिकाणी ते होते, आमच्या वहिनी होत्या, त्यांच्या मिसेसही होत्या या ठिकाणी. आणि म्हणून मला वाटतं 30 वर्ष सतत ते या ठिकाणी उभे राहत आले, निवडून आलेले आहेत. त्यांना वेळोवेळी आम्ही सगळ्यात जास्त पदं त्यांनाच या ठिकाणी दिलेली आहेत. तरी पण त्यांना असं वाटलं की आता मला आमदार व्हायचं आहे. आता त्यांनी पक्षाकडे खरं म्हणजे विनंती करायला पाहिजे होती तिकीट द्या म्हणून. तिकीट नक्की व्हायचे, आताच निघून गेले. सोनिया गांधींची सभा झाली त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे पाय धरायला आले होते, रडत होते अक्षरशः. त्याच्यानंतर शत्रुघ्न सिन्हांची सभा झाली आणि ते निवडून आले. गिरीश महाजने माझ्यामुळे आमदार झाले असं खडसे काल म्हणाले. खडसे साहेब म्हणजे मला असं वाटतं की ते हरिभाऊ जवळ आहेत ना, त्यांची बॅग घेऊन चालत होते काँग्रेसमध्ये असताना. मी त्यांना बघितलेलं आहे, मी त्यावेळेला कॉलेजला असेल. त्यांची इथे काँग्रेसच्या त्या ठिकाणी आमदारांची बॅग घेऊन फिरत होते. त्यानंतर त्यांना 90ला पक्षामध्ये घेतलं, नंतर त्यांना तिकीट दिलं. मला त्यावेळेला शिवसेनेला तिकीट सुटल्यामुळे त्यावेळेला मला तिकीट मिळालं नाही आणि म्हणून निश्चित आहे की त्यांना त्यावेळेला आमदारकी मिळाली. आणि त्यानंतर 15 वर्ष 20 वर्ष लालदेवच्या गाडीतच फिरले, लालदेवच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी फिरले. ते काय मला सांगतील, मी बॉर्न बेस माझा RSS आहे, त्यांच्यासारखा मी काँग्रेसमध्ये नव्हतो. नंतर ते भाजपमध्ये आले, नंतर त्यांना तिकीट मिळालं. पण आता काहीतरी बडबड करायची, मी याला हे केलं. मग तुमची बोंबडी तुम्ही कशा काय पडता मतदारसंघात? तुमच्या मतदारसंघात तुमची
कोथळीची ग्रामपंचायत तुमची आहे का? मुक्ताईनगरची नगरपालिका तुमच्याकडे आहे का? काय तुमच्या मतदारसंघामध्ये? काही नाही आहे. पण उगाच गप्पा मारायच्या बाष्पळ, एकदा 1400 मते निवडून यायचं, एकदा 6000 यायचं, एकदा 7000 यायचं. माझं मताधिक्य पहा आणि तुमचं मताधिक्य पहा. जामनेर तालुका माझ्यामध्ये सुजलाम सुफलाम झाला असं म्हटलं मला वाटतं इतकं हास्यास्पद विधान स्वतःच्या मतदारसंघामध्ये तर काही बोंब पडली नाही. बोदवडला जाऊन पाहता महिनाभर पिण्याचं पाणी मिळत नाही. मुक्ताईनगरची अवस्था काय आहे? लोक शिव्या घालतायत त्या ठिकाणी. मग तुम्ही एवढा तुमचा मतदारसंघ सोडून माझ्याकडे कशाला विकास करायला आले? तुमच्या मतदारसंघामध्ये काही दाखवलं असतं ना लोकांना, मग अशी नामुष्की तुमच्यावर पडायची आली नसती त्या ठिकाणी. बँक असेल, दूध संघ असेल, सगळ्या ठिकाणी मी त्यांना नामावर केलं. दूध संघामध्ये तर आमचे मंगेश चव्हाण 40 गावून इकडे आलेत. मंदा आमच्या ताई, त्यांना त्या ठिकाणी पाडलं त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन 200 किलोमीटर लांब येऊन. मग त्यांचा विकास का नाही केला त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा? त्यांना लोक का मतदान करत नाही हे त्यांना विचारलं पाहिजे. मला असं वाटतं राष्ट्रवादीचा निर्णय घेतलाय, राष्ट्रवादीचा भाजपमध्ये त्यांनी एक संभ्रम करणारे वक्तव्य असं केलंय काल त्यांनी. हाकाले त्याला बाहेर हाकाले, चला बाहेर मूर्ख आहे का? हाकाले त्याला बाहेर. भाऊ त्यांनी काय म्हटलंय की मी शरद पवार गट कधी सोडला नव्हता आणि भाजपमध्ये प्रवेश द्या असं मी कधी म्हटलं नव्हतं. फक्त भाजपने मला यास आमंत्रण दिलं होतं असं मला वाटतं. इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये. आणि इकडे स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली आहे. आता तुमच्या समोरच ते मला त्यांना सांगतायत, बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली, मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही. मी तिथे फोटोही काढले, माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही. म्हणजे किती लाजिरवाणा हा विषय असेल मला वाटतं. आणि मला त्याची की वेळ लागलेली आता. कारण आपण काय बोलतोय रोज, काय स्टेटमेंट देतोय. एकीकडे म्हणता मी भाजपचा प्रचार केला, एकीकडे आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत. मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव सतीश अण्णा, त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आली की पोरीचं काम करायचं, सून आली की सुनेचं काम करायचं. इकडे बी आमदार तिकडे बी आमदार, मी बी म्हणतात. म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे. त्यांची कमाल किती आहे? दुसरीकडे कोणीच नको, सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे, सगळ्या पक्षाची पदही माझीच पाहिजे. ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे. मला वाटतं आता ते लोकांना कळायला लागलेलं आहे. त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. मी कामावर मोठा आहे. मी रात्रंदिवस काम करतो, लोकांच्या सुखदुःखाचा वाटेकरी. आमचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस तुम्ही बघता, जळगाव असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य सेवा त्या ठिकाणी देतोय. त्यांना म्हणा की 2 लोकांना घेऊन गेले का, बोंब पडली का म्हणा तुमची मुक्तानगरमधून पेशंटना न्यायची का त्यांना मदत करायची. त्यांनी सांगावं मला. एखादा माणूस ठेवला का मुंबईमध्ये जळगावमध्ये कोणाला मदत करायला? फक्त पदं भोगायची, बडबड करायची, एवढंच काम त्यांच्याकडे आहे. आता ते उघडे पडलेले आहेत आणि म्हणून धडाधड पडत आहेत. पण पडल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे. इथून वाह्यासारखं काही बोलायचं, अश्लील बोलायचं असेल तर मला इतकं बोलता येईल की मग त्यांना पळता मुश्किल होईल. पण माझी ती संस्कृती नाही, माझ्या पक्षाची ती संस्कृती नाही आहे. आणि म्हणून त्यांनी काय बोलायचं त्यांनी बडबड करू द्या. एक वेळेस येईल त्यावेळेला मी त्यांना त्याचा हिशोब सगळा चुकता करेल. सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंची आज भेट झाली आहे. सत्यपाल मलिक असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या विजय रॅलीसाठी मी येणार आहे असं ते बोलले. भाजपला पारवण्यासाठी. कोण आहे ते ग्रस्त? राज्यपाल काय राज्यपाल काय? तर राज्यपाल म्हणजे काय? आता काय त्यांना काय सगळे अधिकार दिले का महाराष्ट्राच्या जनतेने? का त्यांच्या भरोश्यावर मतदान करण्यात कोणाला? ते काय ते अटकमध्ये होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, मोठ्या गुन्ह्यामध्ये ते सापडलेले आहेत, आर्थिक गुन्ह्यामध्ये ते सापडलेले आहेत. मला वाटतं ते अशी बडबड करणारच आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा काय? कोण त्यांना ओळखतं? मी त्यांना ओळखत नाही नीट. लोक काय ओळखतील त्यांना? त्यांच्या म्हणण्यावर होणार आहे का? आमदार तुतारी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बंडखोरी नाही बा, चर्चा तुमच्या बातम्या सूत्रांची माहिती या चालतच राहणार आहेत. जेव्हा होईल तेव्हा आपण बघायचं. लक्ष्मण हाके म्हणताय मराठा ओबीसी वादाला शिंदे जबाबदार आहे. तर मी त्या संदर्भामध्ये काही बोलणार नाही. कोणी काही जबाबदार नाही. शासनाची भूमिका आमची हीच आहे की ओबीसींनाही न्याय मिळावा आणि मराठा समाजाला न्याय मिळावा. आम्ही कुठल्याही समाजाला कमी का मागे का पुढे करणार नाही. शासन अगदी बॅलन्स बॅलन्स वागणार आहे आणि तसा निर्णय जोही होईल तो अतिशय बॅलन्स राहणार आहे. म्हणून कोणी कोणाच्या विरोधात आहे असं अजिबात समजण्याची गरज नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.